आणि मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोघांवरती जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। आरोपी अमोल खुणे आणि दादासाहेब गुरड यांना अटक करण्यात आली आहे। आरोपी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा जुना सहकारी आहे। पोलिसांकडून ऑडिओ क्लिपची शहानिशा करण्याचं काम सुरू आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रवी, ज्या दोघांवर गुन्हा दाखल झालाय त्यापैकी एक हा मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याचं कळतंय। एकीकडे ते धनंजय मुंडेंवरती आरोप करतात आणि दुसरीकडे त्यांचेच निकटवर्ती यामध्ये असल्याचं कळतंय। प्रज्ञा, काल मनोज जरांगे यांनी रात्री प्रत्यक्ष एसपींना भेटून तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये सदर आरोपींचा उल्लेख आहे आणि त्यांच्याकडच्या काही ऑडिओ क्लिप आहेत जे की मनोज जरांगे यांनी त्या मिळवल्या आणि त्याच पोलीस अधीक्षकांना त्या ऑडिओ क्लिप दिलेल्या आहेत। आता याच्या संवादामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा संवाद आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता त्याची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार दिसत नाही। मनोज जरांगेंनी या सदर दोन आरोपींचाच संवाद दिल्याची माहिती देखील या ठिकाणी मिळत आहे आणि पोलिसांनी आज म्हणजे काल चौकशी केल्यानंतर आज BNS कलम 5561 नुसार कट रचल्याचा हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल केला। या दोन्ही आरोपींना अटक केलेले काही वेळानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल। पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार सदर ज्या ऑडिओ क्लिप आहे त्यानुसार आम्ही त्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत किंवा हे ऑडिओ क्लिप किंवा त्याच्यामधील संवादाची शहानिशा करण्याचं काम आमचं सुरू आहे। प्रत्यक्ष अजून कुठल्याच निष्कर्षापर्यंत पोलीस आलेले नाहीत असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। गोंदी पोलीस ठाण्यामध्ये हे सगळा गुन्हा दाखल झालेला आहे आणि यातील जो आरोपी आहे अमोल खुणे हा कोपर्डी आरोपींच्या मारहाण प्रकरणातला आहे। मनोज जरांगे यांनी त्या काळी जे आंदोलन केलं होतं त्यांच्याबरोबर हे सहकारी सर्व त्या ठिकाणी होते आणि या सहकाऱ्यांनी त्या कोपर्डीच्या आरोपींना मारहाण केली होती। त्यानंतर त्यांना खूप मोठ्या कायदेशीर अडचणींना समोर जावं लागलं तर अटक झालेली होती। त्यामुळे काहीशी ही सगळी मंडळी जी आहे त्या गुन्ह्यातली बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, या सगळ्यामागे कोण आहे हे समोर येणं गरजेचं आहे। जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत। रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।